जाऊयात पुण्यामध्ये. पुणे शहरात तापमानाचा पारा 40 अंशांपर्यंत पोहोचलाय, त्यामुळे उष्माघाताचा धोका वाढलाय. या पार्श्वभूमीवर पुणे महानगरपालिकेच्या कमला नेहरू रुग्णालयात उष्माघात कक्ष स्थापन करण्यात आलाय. याबाबत कमला नेहरू हॉस्पिटलचे वैद्यकीय अधीक्षक प्रशांत बोटे यांच्यासोबत बातचीत केली आहे आमचे प्रतिनिधी सागर आव्हाड यांनी. पुणे महानगरपालिकेचा आरोग्य विभाग सज्ज झालेला आहे. आपण जर पाहिलं तर पुण्याचं तापमान जे आहे ते 42 डिग्री सेल्सिअसपर्यंत गेलेलं आहे. त्यामुळं उष्माघातापासून संरक्षण व्हावं यासाठी उष्माघात कक्ष जो आहे तो या ठिकाणी तयार करण्यात आलेला आहे. सर, कक्ष स्थापन केला आहे. गेले 2 ते 3 दिवस तापमान जे आहे ते वाढ होते, अजूनही तापमान वाढेल, काय खबरदारी घेतली? निश्चितच पुणे महानगरपालिकेने राज्य शासनाच्या गाईडलाईन्सनुसार आपल्याला उष्माघात कक्ष स्थापन करण्यासंदर्भात सूचना केल्या होत्या. त्यानुसार आपण 3 बेड महिलांसाठी आणि 3 बेड पुरुषांसाठी राखीव ठेवण्यात आलेले आहेत आणि आपण त्यांना सेवा देण्यास तयार आहोत. आत्ता आपल्याला जवळपास आपल्या सर्व डॉक्टरांचं याबद्दलचं ट्रेनिंग प्रशिक्षण वगैरे झालेलं आहे. औषधं जे काही आपल्याला IV फ्लुइड, ORS आणि इतर जे काही औषधं लागतील त्यांचाही साठा आपल्याकडे मुबलक प्रमाणात आहे आणि आपण निश्चित जर काही रुग्ण आपल्याकडे ॲडमिट झाले तर त्यांच्यावर त्वरित उपचार देणार आहोत. सर, काय यंत्रणा कशा पद्धतीने कार्यरत असते? सध्या तर आम्हाला बेड राखीव करण्यासाठी संदर्भात सूचना केल्या होत्या आणि त्याप्रमाणे आम्ही बेड राखीव करून कूलर आणि इतर गोष्टींची आम्ही तयारी केलेली आहे आणि जे काही रुग्ण ॲडमिट होतील त्यांच्यावर आम्ही योग्य पद्धतीने उपचार करू. कॅमेरामन किरण काजळेसह सागर, साम TV.